महाराष्ट्रातली निवडणूक लोकशाहीच्या पायमल्लीची ब्ल्यू प्रिंट. राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर गंभीर आरोप. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकांचा धडाका. सलग दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक. उद्धव ठाकरेंना आज पदाधिकारी भेटण्याची शक्यता. सोमवारच्या मेळाव्याबाबत चर्चेची शक्यता. कोकणातील मनसेचे नाराज नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आज राज ठाकरेंची भेट घेणार. काल संदीप देशपांडेंना भेटल्यानंतर आज राज ठाकरेंची भेट. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर 3000 वाहनांचा प्रवास. गुरुवारी उद्घाटन झाल्यानंतर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन्ही शिवसैनिक आक्रमक. बकरी ईदच्या दिवशी काही काळ हिंदू देवीचं मंदिर बंदमुळे संतप्त. मोठा पोलीस बंदोबस्त. मुंबईत किती टक्के नालेसफाई झाली? एकनाथ शिंदेंनी दिली होती आजची डेडलाईन. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष. वैष्णवी हगवणे प्रकरणातील 6 आरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार. पोलीस निलेशची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5000वर. केरळमध्ये सर्वाधिक 1679 रुग्ण. महाराष्ट्रातील आकडा स्थिर, तर शुक्रवारी एकाच्या मृत्यूची नोंद. भाडेवाढीनंतर महिनाभरात मुंबईतील बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले. मात्र महसुलात 74 कोटींची वाढ. रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवाशांची संख्या वाढली. मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाचा देशासह राज्यभरात उत्साह. नमाज अदा करण्यासाठी ठिकठिकाणी मुस्लिम बांधव एकत्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.